आई आई बाबांनी आज मला नवी सायकल आणली. नवीन सायकल? यांनी कुठून आणली नवीन सायकल? आई चल, बाबांनी सायकलची पूजा करायला बोलवलंय. ठीक आहे बाळा, चल. अरे अजून तुम्ही दोघे इथंच बोलत बसलात. चला पटकन सायकलची पूजा करायची आहे. हो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बाळा चल तू पुढे, मी पूजेचं ताट घेऊन आले. आता यावेळी काय बोलायचंय तुला? पूजा झाल्यानंतर बोललो असतो ना आपण निवांत. अहो, तुम्ही कुशाल नवीन सायकल आणली, पण नवीन सायकल घ्यायला पैसे आणले कुठून? अहो, तुम्हाला तर माहित आहे ना, घरात पैशांची किती ताणाताण चालू आहे. जेव्हा पैसे आले असते तेव्हा घेतली असते ना. आता काय गरज होती घ्यायची तुम्ही सायकल? अगं माझ्या लेकरांनी खूप दिवस हट्ट केला होता ग. बाबा सायकल पाहिजे, बाबा सायकल पाहिजे होते. आणली तिच्या हट्टापोटी. आणि पैसे कुठून आले? तर मी कामावर ओव्हरटाईप करून ते पैसे जमा केले होते, त्याची सायकल आणली मी. अहो हो, बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते. ओव्हर टाइम करून तुम्ही सायकल घेतली, पण त्यांना पण आपल्या परिस्थितीची जाणीव झाली पाहिजे ना. कुठल्या वेळी काय घ्यावा आणि कसं राहावं ते सुद्धा समजलं पाहिजे ना त्यांना. ग परिस्थितीची जाणीव व्हायला तिला काय समजते ग? छोटं लेकरू येते आणि काही केलं तर माणूस म्हणतो ना परक्याचं धन आहे. आणली तिच्यासाठी सायकल तर काय एवढं मोठं झालं. अहो हो, बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते, अगदी बरोबर आहे. पण मी सुद्धा तिच्या भविष्याचा विचार करूनच सांगते. ती सुद्धा मुलगी आहे आणि परक्याचं धन आहे, परक्या घरी जाणार आहे. उद्या तिला सुद्धा संसारामध्ये तडजोड केली पाहिजे तिनं सुद्धा, म्हणूनच मी म्हणत राहते. अहो परिस्थितीमध्ये आत्ताच तिनं बघितलं आपले आई बाबा कसे तडजोड करते. उद्या तिला म्हणायला शिकायत नको करायला तिना का असं झालं तसं झालं, म्हणूनच मी म्हणते तुम्हाला. अगं तुझं म्हणणं पण योग्य आहे. हा विचार मी कधी केलाच नव्हता. बरं जाऊ दे, तिला आपण समजून सांगू. आणि आता आणली सायकल तर चल पूजा करून घेऊ. हो ठीक आहे, चला मग.